आपण आता आलोय क्रेझी फूडी रंजिताताईचा सोहळा आनंदाचा 2025 पुण्यामध्ये आणि आत एंटर करतानाच इतकी सुंदर मनमोहक अशी रांगोळी फ्लाय विथ रंजिता आणि सोहळा आनंदाचा 2025 आत गेल्याबरोबर महिलांची अशी सगळी गर्दी ऑडिटोरियममध्ये गेल्याबरोबर आपलं पटकन लक्ष वेधून घेतलं हे ताईच्या मैत्रिणी आहेत त्या रंजिताताईच्या दुर्गाताई आणि अर्चनाताई यांनी. तर चला ताईबरोबर फोटो काढायचा मोका आहे आवरला नाही आम्हाला आणि तिथे गेल्याबरोबर बऱ्याच अशा नवीन मैत्रिणी मिळाल्या. मग आम्ही सगळे येईपर्यंत छान फोटो काढले, आमची ओळख झाली, खूप मैत्रिणी मिळाल्या या निमित्ताने. आणि नंतर दुर्गाताईसोबत आणि अर्चनाताईसोबत देखील आम्ही सुद्धा फोटो काढले सगळ्यांबरोबर. दुर्गाताईला पाहूनच आम्हाला इतकी एनर्जी आली होती की बस काय सांगू, पुढे खूप आम्ही धमाल करणार आहोत. तेव्हा मी एका टीचरशी गप्पा मारल्या होत्या आणि त्या ताईने मला सांगितलं होतं की रोज सकाळी त्या 4:30 वाजता उठतात, जेवण बनवतात, 7 वाजता शाळेत येतात आणि 6 वाजता पुन्हा पेपर जे असतात, जे क्वेश्चन पेपर्स असतात, आन्सर शीट्स असतात, त्या घेऊन घरी जातात तपासण्यासाठी. मला तेव्हा कळलं की पुरुष म्हणजे शक्ती नाहीये, स्त्री हीच शक्ती आहे. कारण स्त्री आहे म्हणूनच एवढं सगळं करू शकते. आणि मला माहिती आहे की आम्ही रोज घरी आल्यावर असं करणार, पण हे स्त्री कधीच करत नाही. कारण की नवऱ्याला तिला सगळं सांगायचं असतं. माझी बायको पण मी घरी गेल्यावर मला असं आता नको आणि तिला सगळं सांगायचं असतं. तेव्हा मला लक्षात येतं मी कितीही आयुष्यात प्रयत्न केला, मी फार तर माझी शारीरिक शक्ती वाढवू शकतो, पण माझी मानसिक ताकद आणि वैचारिक शक्ती ही माझी स्त्रियांनी एवढी कधीच होणार नाही. आणि म्हणूनच काय ती शक्ती म्हणून आपण महालक्ष्मीला, जगदंबेला, तुळजाभवानीला पुजतो. असं कार्यक्रमाला सुरुवात करतो. ज्यांनी हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे हा पार पडतोय त्यांचं कौतुक करणं खूप महत्वाचं असतं. मी अगदी काही दिवसांपूर्वी रंजिताताईला भेटलो होतो आणि त्याच्यानंतर मी काल बराच वेळ मी तिच्यासोबत बसलो होतो याच कार्यक्रमाच्या निमित्ताने की काय कसा करायचा बाबा कार्यक्रम, काय करायचं वगैरे. तर जितका वेळाचा हा कार्यक्रम आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी तिकडे बसलो होतो आणि मला तेव्हा लक्षात आलं की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये राजगाड्यामध्ये या ताईने स्वतःला इतकं, म्हणजे मी असं खूप बघितलं इव्हेंटला एखादा कार्यक्रम सोपा आणि आपण निवांत राहा, पण बॅकग्राऊंडला ती रांगोळी कुठली असली पाहिजे इथून सुद्धा ती मध्ये मध्ये जेव्हा कॉल उचलत होती मला ऐकून दमायला होत होतं, पण ती सांगता दमत नव्हती. सो मला असं वाटतं की एकदा मी फक्त चेक करतो आणि आपण लगेच सुरू करूया कार्यक्रमाला. काही मी कृपया विनंती करतो की तू तयार राहावंस, कारण की पडदा सरकणार आहे, कार्यक्रम सुरू होणार आहे. 9 लाख सबस्क्रायबर फॉलोअर्स असणारे चॅनल आणि एक स्त्री जेव्हा कंटेंट मध्ये येते तेव्हा आमच्या पुरुषांची काय वाट लागू शकते या दाखवून देणाऱ्या ताईचं म्हणजे क्रेझी फूडी रंजिताचं आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी तुला विनंती करतो की साडी सांभाळता सगळ्यात अगोदर माझा आवाज सकाळी सकाळी तुम्हाला ऐकू येतोच नाही का? सुरुवात करूया तिथूनच. करायची का मैत्रिणींना सुरुवात करायची का? करायची का सुरुवात? सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? आवाज नाही आला? खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या बहुमूल्य वेळेतून वेळ काढून आज इथे आलात आपल्या कार्यक्रमासाठी. सोहळा आनंदाचा 2025 वर्ष 5वे आणि पुण्यामध्ये मला जेव्हा कार्यक्रम करायचा दुर्गा मला बोलली की आपल्याला पुण्यात करायचाच आहे. तुला माहिती आहे पुण्यामध्ये खूप एनर्जी आहे, पुण्याच्या महिन्यांमध्ये खूप एनर्जी आहे, ते खूप उत्सुक असतात. तू पुण्यामध्ये कार्यक्रम कर म्हणजे कर. मग म्हटलं का चला आता काय तुम्हाला माहिती आहे मैत्रीण एकदम ती आली त्यात ती म्हणजे फुल असं एक्सलेटर देऊनच चालत असते. ती काय कायच नावच करते. म्हणलं नाही आता करायलाच पाहिजे आणि मग म्हटलं की चला आपण पुण्यामध्ये कार्यक्रम करायचा. पण आता जसं की आम्ही मुंबईमध्ये जेव्हा आपला कार्यक्रम होत असतो तेव्हा आम्ही तिकडे असं जेव्हा आम्ही पाहत असतो महिलांना त्यांचा कल्ला, मजा, आरडा ओरड आणि फुल एकदम मजेशीर तो कार्यक्रम करत असतात. तर मला असं वाटतं की ती एनर्जी मला इथे दिसली पाहिजे आज. ती एनर्जी मी इथे
केली पाहिजे. मग ती एनर्जी मिस करणार आहे का? नाही. पुणेकर नाही. आवाज भरभरून प्रेम दिलं. कालच आपल्या फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हलला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. आई नाही म्हणलं, आई आहे ते ओवी. एवढ्या स्त्रियांना बघून म्हणजे ताई येत आहे तोपर्यंत फक्त मी एक किस्सा सांगतो. मी अगदी परवा तुम्हाला तुळशीबाग सगळ्यांनाच माहिती असेल. ओवी कल्याणी ये, रताला नक्की. तर असं आमचं पूर्ण कुटुंब इथे आलेलं आहे या कार्यक्रमासाठी. आणि नेहमीच माझा बॅकबोन म्हणजे माझा नवरा रोहन आज ते नाही आहे तिकडे, आज आले नाही त्या कार्यक्रमाला. कारण त्याची तुम्हाला माहिती आहे आपली युरोपची ट्रिप आहे 27 मेला. तर त्याच्या विजाची आज डेट नेमकी मिळालेली आहे. तर आज आणि उद्या त्याची विजा डेट आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स आपले जे क्लायंट आहेत त्यांच्यासोबतही कोणतरी थांबणं खूप गरजेचं असतं. आणि खूप टेन्शन असतं. ऍक्च्युअली तर काहीच टेन्शन नसतं, पण त्यांना असं वाटतं की अरे विजा डेटची इंटरव्ह्यू आहे, काय विचारतील काय नाही. सो त्यांच्यासाठी तर कोणतरी गेलंच पाहिजे ना घरात. म्हणून मग ते तिथे आहे आणि बाकी सगळ्यांना घेऊन तिथे आले. चला सगळ्यांनीच येते. चाचू नाही आलेला आहे. चाचू खूप बिझी असतो. आता जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्याला ते माहिती असेल तो खूपच जास्त बिझी असतो. त्याच्यामुळे त्याला यायला सांगू शकत नाही. नमस्कार. नमस्कार. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसे आहेत मंडळी? मजे मजे. हॅलो म्हणायचं. तर असं एक कुटुंब आलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण कार्यक्रमाची सुरुवात आपण करू. सुद्धा प्रमुख पाहुणे आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश आणि सरस्वती माता यांच्या स्मरणात करूया. हे आत्ता केलं जाणारं दीपप्रज्वलन एकदम खास आहे. ज्या स्वतःचा भक्कम आधार आहेत, ज्यांचे पती हयात नाही आहेत, तर सगळे अशा एकदम स्पेशल महिलांकडून आजचं हे दीपप्रज्वलन केलं गेलेलं आहे. आणि खरंच ही एकदम ताईला एकदम कौतुकाची याबद्दल थाप आहे. खूप छान असा हा कार्यक्रम होणार आहे आणि आज सुरुवातच इतकी छान झालेली आहे आणि सगळेजण खूप छान आनंद घेत आहेत. आणि या सगळ्या आपल्या रणरागिणी आहेत आणि एकदम झाशीच्या राणी आहेत. तर यांना आपला सलाम आहे, ज्या स्वतःचा भक्कम आधार आहेत.
म्हणू नाही शकणार. चेहऱ्यावर थोडं स्माईल ठेवा. अजून एक नम्र विनंती, दीप प्रज्वलन करताना भांडणं करू नका. एकीच्या हाताला दुसरीचा हात लावा. मला एकदम घरी असल्यासारखं वाटतंय. माझी बायको, माझी बहीण, माझी आई किती एकत्र आल्यासारखं वाटतंय. आणि त्यानंतर माझ्या वडिलांची आणि माझी लागणारी वाट पण मला रंजिता ताईसोबतचा कोणताच व्हिडिओ मिस व्हायला नको म्हणून मी छोटे छोटे पार्ट करून व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपले छोटे छोटे